आजच्या या सखोल चर्चेत सर्वांचं स्वागत आहे. आज आपण भारताच्या इतिहासातील एका अशा पानावर जाणार आहोत ज्याने खऱ्या अर्थाने या उपखंडाचा भूगोल आणि भविष्य कायमचं बदलून टाकलं. 1857चा महासंग्राम. अगदी बरोबर. आणि आपला उद्देश फक्त तारखा किंवा कुणी कुणाला कधी हरवलं याची यादी वाचणं हा अजिबात नाहीये. नक्कीच नाही. आपल्याला हे समजून घ्यायचंय की हा एवढा मोठा स्फोट अचानक कसा झाला, यामागे नक्की कोणती खदखद होती आणि विशेषतः महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या उठावाचे पडसाद कसे उमटले. हो, कारण बऱ्याचदा तो भाग दुर्लक्षित राहतो. खरे. आणि एवढा मोठा संघर्ष करूनही शेवटी अपयश का आलं? थोडक्यात सांगायचं तर हा फक्त काही सैनिकांचा बंड होता की एका मोठ्या स्वातंत्र्य लढ्याची ती सुरुवात होती, याचा वेध आपण घेणार आहोत. या विषयाची व्याप्ती खरोखरच अफाट आहे. इतिहासातील ही एक अशी घटना आहे जिने ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेच्या पायाला असा काही हादरा दिला की खुद्द ब्रिटिश साम्राज्याला आपली सगळी धोरणं नव्याने आखावी लागली. आपण या सगळ्याचे थोडी फोड करून बघूया. म्हणजे आपल्या नोंदीनुसार या उठावाची एक पूर्वनियोजित तारीख ठरली होती, 31 मे 1857. हो, 31 मे. पण हा काही एका रात्रीत झालेला बंड नव्हता. वरवर पाहता ती सैनिकांची ठिणगी वाटत असली तरी त्याखाली अनेक दशकांचा राजकीय आणि सामाजिक असंतोष अक्षरशः ज्वालामुखीसारखा खदनदत होता. आणि या रागाची सुरुवात राजकीय कारणांपासून होते. विशेषतः तो गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी आणि त्याचं ते कुप्रसिद्ध खालसा धोरण. अगदी. त्याने दत्तक वारसा नामंजूर करून अनेक संस्थाने घशात घातली. हो, सातारा, जैतपूर, संबळपूर, उदयपूर, नागपूर आणि झाशी. एका झटक्यात ही संस्थाने ब्रिटिश साम्राज्याला जोडली. आणि कहर म्हणजे अवधच्या राज्यावर तर चक्क गैरकारभाराचा आरोप ठेवून ते राज्य खालसा केलं. हे बघा, जर आपण याला एका मोठ्या संदर्भात जोडून पाहिलं तर हे केवळ राजकीय बदल नव्हते. याचा परिणाम फक्त त्या राजांवर झाला नाहीये. बरोबर. संस्थानांवर अवलंबून असलेले हजारो सैनिक आणि कामगार बेरोजगार झाले. आणि हे इथल्या लोकांच्या रोजच्या जगण्यातला आणि त्यांच्या श्रद्धेतला थेट हस्तक्षेप होता. आर्थिक पातळीवर बघितलं तर नवीन जमीन महसूल कायद्यांमुळे शेतकरी भरडून निघत होता. पारंपरिक उद्योगधंदेही मोडीत काढले होते. हो ना. प्रशासनात उच्च पदांवर भारतीयांना कधीच नेमलं जात नव्हतं आणि यावर कडी केली ती सामाजिक आणि धार्मिक हस्तक्षेपाने. म्हणजे ते सतीबंदीचा कायदा आणि विधवा पुनर्विवाहाचं प्रोत्साहन. आणि त्याचवेळी ख्रिश्चन धर्मगुरूंचे वाढलेले धर्मांतराचे प्रयत्न. यामुळे सामान्य भारतीयांच्या मनात आपली संस्कृती बुडण्याची एक अत्यंत तीव्र भीती निर्माण झाली होती. आणि नेमक्या याच भीतीच्या वातावरणात एका तात्कालिक लष्करी कारणाने, म्हणजे आगीत तेल ओतण्याचं काम केलं. 1856 मध्ये इंग्रजांनी सैन्यात एनफिल्ड नावाच्या नवीन रायफली आणल्या, ज्याचं काडतूस दातांनी तोडावं लागायचं. अगदी. आणि संपूर्ण सैन्यात अशी बातमी वाऱ्यासारखी पसरली की या काडतुसांच्या आवरणाला गायीची आणि डुकराची चरबी लावलेली आहे. हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही सैनिकांसाठी हा थेट आपला धर्मभ्रष्ट करण्याचा प्रकार होता. याच तीव्र संतापातून ती पहिली ठिणगी पडली. 29 मार्च 1857 हा तो दिवस. रविवारची वेळ होती आणि कलकत्त्याजवळील भराकपूर छावणीत 34व्या इन्फंट्रीचे सैनिक जमा झाले होते. आणि तिथेच मंगल पांडे. हो, मंगल पांडे या एका तरुण सैनिकानं हे चरबीयुक्त काडतूस वापरण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. आणि रागाच्या भरात मेजर ह्युसन आणि लेफ्टनंट बॉक या ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळी झाडली. या एका गोळीने पुढच्या महासंग्रामाची नांदीच दिली. या एका गोळीनंतर 8 एप्रिलला मंगल पांडे यांना फाशी देण्यात आली आणि हीच ती पहिली ठिणगी. पण मघाशी आपण म्हटल्याप्रमाणे बंडखोरांनी उठावाची तारीख 31 मे ठरवली होती. मात्र मंगल पांडे यांच्या फाशीमुळे संताप इतका उफाळून आला की 10 मे रोजी मिरट छावणीतच उठावाचा भडका उडाला. म्हणजे ठरलेल्या वेळेआधीच. हो. आणि 11 मे रोजी या बंडखोरांनी थेट दिल्ली काबीज केली. त्यांनी तिथे मुघल बादशाह बहादूर शाह जफर दुसरा याला भारताचा सम्राट म्हणून घोषित केलं. आणि इथंच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक ठरतो. कारण जसजसा हा वणवा पसरला तसतशी या उठावातील नेतृत्वाची जी विविधता समोर आली ती थक्क करणारी आहे. अगदी बरोबर. दिल्लीत बहादूर शाह जफर आणि सेनापती बख्तखान होते, तर कानपूरमध्ये नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे यांनी ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडलं. लखनौ म्हणजेच अवध प्रांतात बेगम हजरत महल यांनी धुरा सांभाळली होती. पण मला ज्या एका गोष्टीचं सर्वात जास्त आश्चर्य वाटलं ती नोंद म्हणजे बिहारमधल्या जगदीशपूरचा लढा. तिथे कुंवर सिंग नावाच्या एका जमीनदाराने नेतृत्व केलं
आणि त्यांचं वय होतं चक्क 82 वर्ष. 82 वर्षांचे कुंवर सिंग. त्यांनी विल्यम टेलर आणि आयरे या ब्रिटिश अधिकाऱ्यांशी 2 हात केले. याशिवाय बरेलीत खान बहादूर खान, फैजाबादमध्ये मौलवी अहमदुल्ला आणि अलाहाबादमध्ये लियाकत अली अशी समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांतून आलेली फळी होती. आणि हे प्रदेश परत मिळवण्यासाठी ब्रिटिशांना आपले कॅम्पबेल, आउट्रम, हॅव्लॉक, कर्नल नील यांसारखे सर्वात कसलेले अधिकारी पणाला लावावे लागले. पण बऱ्याचदा हा इतिहास फक्त उत्तर भारताभोवती फिरताना दिसतो. हो, पण आपल्याकडे असलेल्या स्रोतांवरून एक अत्यंत महत्वाची बाजू समोर येते. ती म्हणजे महाराष्ट्राचं योगदान. आणि हे ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी खूपच रंजक आहे. यात एक अतिशय रंजक गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रातील या लढ्यात समाजातील सर्व स्तरांनी सहभाग घेतला. साताऱ्याचं उदाहरण पाहूया. डलहौसीने राज्य खालसा केल्यावर छत्रपती प्रतापसिंह यांचे वकील रंगो बापूजी गुप्ते हे इंग्लंडला गेले होते. न्याय मागण्यासाठी. हो, पण न्याय न मिळाल्याने भारतात येऊन त्यांनी मांग, रामोशी आणि कोळी समाजाला संघटित करून मोठा लढा उभा केला. कोल्हापूरमध्येही 31 जुलैला 27व्या रेजिमेंटचा बंड झालं आणि नंतर डिसेंबरमध्ये राजाचे बंधू चिमासाहेब यांच्या नेतृत्वाखाली मोठा उठाव झाला. पण खानदेशातील भिल्लांच्या उठावाचे तपशील तर अंगावर काटा आणतात. नक्कीच. काझी सिंग, भागोजी नाईक आणि भीमा नाईक यांच्या नेतृत्वाखाली 11 एप्रिलला अंबापाणी येथे इंग्रजांची झालेली मोठी लढाई ही महाराष्ट्राच्या इतिहासातील अतिशय महत्त्वाची घटना आहे. नाशिकजवळच्या सुरगाणा आणि पेठ इथले राजे निळकंठराव भगवंतराव पवार यांनीही भिल्ल व कोळ्यांना सोबत घेऊन उठाव केला, ज्यासाठी त्यांना फाशी झाली. आणि नरगुंजचे भास्करराव भावे, ज्यांना बाबासाहेब भावे म्हणायचे, त्यांच्या उठावात मॅन्सन हा ब्रिटिश अधिकारी मारला गेला. तसेच जमखंडीचे अप्पासाहेब पटवर्धन यांना संशयावरून अटक झाली होती. यावरून एक प्रकर्षाने जाणवतं की अगदी साताऱ्यापासून ते खानदेशापर्यंत ब्रिटिशांविरुद्ध प्रचंड चीड होती. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? एवढा मोठा उठाव होऊनही तो अपयशी का ठरला? जर आपण विश्लेषणात्मक पद्धतीने पाहिलं तर अपयशाची काही ठोस कारणे दिसतात. सर्वात पहिलं म्हणजे एकसूत्रीपणाचा अभाव. उठाव 31 मेच्या आधीच सुरू झाला. त्यामुळे तो विखुरला गेला. हो, आणि संपूर्ण देशाला मान्य होईल असं सर्वमान्य प्रबळ लष्करी नेतृत्व नव्हतं. बहादूरशाह जफर खूप वृद्ध होते. आणि लष्करी साहित्यातील मोठी तफावत. हा एक अतिशय निर्णायक मुद्दा आहे. ब्रिटिशांकडे रेल्वे, तारयंत्र म्हणजे टेलिग्राफ आणि अद्ययावत शस्त्रे होती. टेलिग्राफमुळे ते अत्यंत वेगाने संदेश पाठवून सैन्य हलवू शकत होते. भारतीयांकडे मात्र जुनी पारंपरिक शस्त्रे होती. आणि सगळ्यात मोठी शोकांतिका म्हणजे अलिप्तता. अनेक संस्थानिकांनी जसं की शिंदे, होळकर, निजाम यांनी चक्क इंग्रजांना मदत केली आणि शिक्षित भारतीयांनी ह्या उठावाकडे पाठ फिरवली. तरी सुद्धा लष्करीदृष्ट्या हा उठाव अपयशी ठरला असला तरी त्याचे परिणाम दूरगामी होते. ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीचा अंत झाला आणि भारताचा कारभार थेट इंग्लंडच्या राणीकडे गेला. 1 नोव्हेंबर 1858 रोजी अलाहाबादच्या दरबारात लॉर्ड कॅनिंगने राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. म्हणजे धार्मिक बाबींत हस्तक्षेप नाही आणि संस्थाने खालसा करणार नाही असं वचन दिलं. आणि गव्हर्नर जनरलला आता व्हाईसरॉय म्हटलं जाऊ लागलं. लॉर्ड कॅनिंग हा पहिला व्हाईसरॉय. लष्करातही बदल झाले. युरोपीय सैनिकांचं प्रमाण वाढवलं गेलं. 1-2 असं. आणि तोफखाना पूर्णपणे ब्रिटिशांच्या हाती ठेवण्यात आला. कारण विदा सावरकर यांनी त्यांच्या ग्रंथात याला भारतीयांचे पहिले स्वातंत्र्य समर म्हटलं आहे. तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये लिहिलंय की हा केवळ सैनिकांचा विद्रोह नसून ते एक स्वतंत्र युद्धसुद्धा होते. पण काही भारतीय अभ्यासकांचे मते वेगळी आहेत. न.र. फाटक यांनी याला फक्त एक शिपाई गर्दी होती असं म्हटलंय. तर अशोक मेहता यांनी द ग्रेट रिबेलियन पुस्तकात हा राष्ट्रीय उठाव असल्याचं सुचवले. डॉक्टर सुरेंद्रनाथ सेन यांच्या मते हिंदूंनी ख्रिश्चनांविरुद्ध केलेले ते एक बंड होते आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांचे दृष्टिकोन तर पूर्णपणे पूर्वग्रह दूषित होते. सर जॉन सिली याला स्वार्थी आणि देशभक्ती नसलेल्या मुठभर शिपायांनी केलेलं बंड म्हणतो. T.R. होम्स्तर याला सुसंस्कृतपणा आणि रानटीपणा यांच्यामधील झगडा मानतो. आणि ब्रिटिश सेनापती जेम्स आउत्रमच्या मते हा हिंदू मुसलमानांचा कट होता. पण या सगळ्यात राणी लक्ष्मीबाईंविषयी एकमत दिसतं. राणी लक्ष्मीबाई स्वतः म्हणाल्या होत्या, काय झांसी छोडू, मी नाही सोडणार, मेरी झांसी नाही दूंगी.
आणि त्यांच्या या शौर्यावर सुभद्रा कुमारी चौहान यांचं प्रसिद्ध गीत आहे, खूप लढी मर्दानी वो तो झांसी वाली राणी थी. अगदी. विशेष म्हणजे शत्रूनही त्यांची स्तुती केली आहे. सर ह्यू वोज म्हणाला, उठावातील सर्वोत्तम व्यक्ती आज कामी आली. तर विन्सेंट स्मिथने त्यांना दी एबलेस्ट ऑफ द रेबेल लीडर म्हटलं होतं. खरोखर हा महासंग्राम खूप बहुआयामी होता. हो, 1857चा उठाव जरी अपयशी ठरला तरी त्याने प्रशासकीय आणि राजकीय व्यवस्थेला मुळापासून हादरवून सोडलं. आधुनिक भारताचा इतिहास समजून घेण्यासाठी हा घटनाक्रम अत्यंत कळीचा आहे. नक्कीच. आज आपण या सखोल चर्चेत 1857च्या महासंग्रामाची सर्व अंगे मूळ स्रोतांच्या आधारे समजून घेतली. याच एका वेगळ्या विचारासोबत आज आपण इथेच थांबूया.